नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. 10 ते 20 रुपयात अकोलेकरांचा होणार सिटी बसचा प्रवास. अकोलेकरांना दर्जेदार सेवा देणार विजय अग्रवाल यांचा दावा. अकोल्यातील स्थानिक प्रशासनाचा केंद्र सरकारला उल्लू बनवण्याचा डाव. गुडदी येथील घरकुलच्या हक्काच्या जागेवर केंद्रीय विद्यालयाचा घाट. अकोट फाईलमध्ये कोण आहे वर्ली टेबलचा किंग? अकोट फाईल पोलीस बादशहाच्या टेबलवर करेल काय कारवाई? महापौर सभापती यांच्या आरोपांना खोटे कसे ठरवणार आमदार साजिद खान पठाण. मुस्लिम वस्त्यांमध्ये साध्या मुरुमांसाठी नागरिकांची धावाधाव. जनता चांगलीच त्रस्त. वारीनिमित्त पंढरपूर येथे जाणारा अमरावती विभागातून हजारावर बस वारकऱ्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाची जय्यत तयारी. आता सविस्तर बातम्या. केंद्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयाने अकोला सिटी बसच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून आता शहरात तब्बल 42 नव्या बसेस धावण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये 9 मीटरच्या 28 बसेस आणि 12 मीटरच्या 14 बसेसचा समावेश असेल. 10 ते 20 रुपयात अकोलेकर प्रवास करतील असा विश्वास स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी व्यक्त केला. सिटी बस या संपूर्ण प्रकल्पाची जबाबदारी नवी दिल्लीच्या JBM इको लाईफ मोबिलिटी कंपनीकडे सोपवण्यात आली असून बसेसची देखभाल, ड्रायव्हर्स आणि संपूर्ण व्यवस्थापन हीच कंपनी पाहणार आहे. या बस सेवेसाठी खडकी येथील शेत सर्वे नंबर 29-2 ची जागा महापालिका उपलब्ध करून देणार आहे. पर्यावरणपूरक प्रवासाला गती देण्यासाठी इको चार्जिंग सेंटर उभारण्यात येणार असून या सब स्टेशनसाठी केंद्र सरकारकडून 92 लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. अकोलेकरांच्या खिशाला परवडेल अशा दरात हा प्रवास असणार आहे. सुरुवातीला तिकिटाचे दर 10 रुपये ते 20 रुपये दरम्यान ठेवले जाणार आहेत. तिकीट वसुली आणि कंडक्टरची जबाबदारी महानगरपालिकेकडे असेल. या संपूर्ण परिवहन व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी 13 सदस्यांची परिवहन समिती तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे आता लवकरच अकोला शहराचा चेहरा मोहरा बदलणार असून नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुटसुटीत होणार आहे, असा दावा स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी केला आहे. गुडदी येथील गरीब व गरजू लाभार्थ्यांना हक्काच्या घरकुलासाठी सरकारने जागेसाठी पैसे घेतले. इतकेच नाही तर थेट 7/12 मध्ये त्याची नोंद केली. पण अचानक 32 वर्षांनी जानेवारी 2026 मध्ये या जागेवरील घरकुल रद्द करण्याच्या हालचाली झाल्या आणि केंद्रीय विद्यालयासाठी ही जागा देण्याचा प्रयत्न सुरू झाला. पाहूया RRCचा विशेष वृत्तांत. घरकुलसाठी असलेल्या जागेवर केंद्रीय विद्यालय उभारण्याचा घाट घालत महसूल प्रशासनाने थेट केंद्र सरकारचीच दिशाभूल केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ज्या जागेचा मोबदला लाभार्थ्यांनी 1994 मध्ये शासनाकडे जमा केला आहे ती जागा स्वतःच्या मालकीची असल्याचे सांगून प्रशासनाने केंद्रीय विद्यालयाला देण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला. मौजे गुडदी येथील गट क्रमांक 133 अ ब क मधील 2.2 हे आर क्षेत्र हे मुळात घरकुल योजनेच्या गरीब व गरजू लाभार्थ्यांसाठी राखीव असून 5 मे 1994 रोजी तत्कालीन तहसीलदार यांच्या आदेशान्वये या भूखंडाचे रीतसर वाटप करण्यात आले होते. लाभार्थ्यांनी या जागेचा रीतसर मोबदला रक्कमही शासनाकडे जमा केली आहे. असे असतानाही महसूल प्रशासनाने 8 जानेवारी 2026 रोजी गावात अचानक एक जाहीरनामा लावून सदर जागा केंद्रीय विद्यालयासाठी मागवण्यात आल्याचे घोषित केले. या जाहीरनाम्यामुळे गरीब लाभार्थ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. 5 मे 1994 रोजी भूखंड वाटपाचे आदेश झाले असताना आणि लाभार्थ्यांनी पैसे भरले असताना गेली 32 वर्ष प्रशासनाने लाभार्थ्यांना प्रत्यक्ष ताबा देऊन घरे का बांधू दिली नाहीत. आता इतक्या वर्षांनी नोटीस काढण्याचे कारण काय? अकोल्यात हक्काचे केंद्रीय विद्यालय व्हावे ही सर्वसामान्यांची इच्छा असताना जाणीवपूर्वक वादात अडकलेली आणि गरिबांच्या हक्काची जागाच का निवडली गेली? केंद्रीय विद्यालय होऊ नये यासाठी रचलेली व्यूहरचना तर नाही ना, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. लाभार्थ्यांनी महसूल प्रशासनाच्या नोटीसला उत्तर देखील दिले आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाची चूक अधोरेखित होत आहे.
शहरात अकोट फाईल क्राईम कॅपिटल झाले आहे. अवैध एक्का बादशाह टेबल कायम स्वरूपी बंद करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. अकोट फाईल पोलिसांच्या आशीर्वादाने तर हा एक्का बादशाह टेबल सुरू तर नाही ना, अशी विचारणा आता होत आहे. या अवैध टेबलची विशेष करून महिलांनी तक्रार केली असून अकोला पोलीस येथे कारवाई करतील काय, अशी विचारणा होत आहे. अकोट फाईलमध्ये मोलमजुरी करत उदरनिर्वाह करणाऱ्यांची वस्ती आहे. पण या भागातील लोकांना एक्का बादशहाच्या नादाला लावून पैसे लुटण्याचा उद्योग सुरू आहे. वरळी मटक्याचा हा खुलेआम अड्डा असून अकोट फाईल पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने स्थानिक महिलांनी वरिष्ठ पोलिसांकडे तक्रार केली. महिलांच्या या तक्रारीनंतर हा टेबल बंद होईल काय, अशी विचारणा आता होत आहे. शहरात इतरही भागात मोठ्या प्रमाणात वरळी मटका खेळला जात असून त्याकडे स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष आहे. स्थानिक गुन्हे शाखा तक्रारीनंतर कारवाई करेल काय, अशी विचारणा आता होत आहे. स्वयंस्फूर्तीने काही कारवाया पोलीस दल करणार आहे की नाही? अकोट फैल येथील अवैध एक्का बादशहा टेबलवर रोज 100 ते 200 लोकांची गर्दी असते. अकोट फाईलचे बीट जमादार यांचे या सर्व प्रकारे अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे की ठाणेदारांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे, अशी विचारणा स्थानिक नागरिकांनी केली आहे. लाखो रुपये अशा जुगारात हारजीत होत असताना अकोट फाईल पोलीस नेमके काय करत आहे, अशी विचारणा विशेषतः महिलांनी केली आहे. या भागातील हे अवैध धंदे बंद झाले नाही तर स्थानिक महिलांनी या विषयाचा गंभीर इशारा दिला आहे. नुकतेच एका प्रेस कॉन्फरन्समध्ये स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल आणि महापौर यांनी अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांच्यावर पुराव्यानिशी गंभीर टीका केली. त्यात तथ्य देखील आहे. अकोल्यातील ज्या मुस्लिम वस्त्यांमध्ये विकास झाला नाही त्या ठिकाणी आमदार निधी का वापरला गेला नाही, अशी विचारणा होत आहे. आमदार साहेबांनी काही कारण नसताना स्टेशनचा ते दुभाजक जे आहे काय करत होते त्याची दुरुस्त करायची, त्या भागामध्ये विकास करा ना. तुमच्यावर ज्या मतदारसंघाची जबाबदारी आहे त्याच्यात करा. याच्या बाजूने बिल्डरच्या म्हटल्याने 50 लाखाचा रोड देऊन टाकला. नाही, या पूर्वमध्ये आपल्या पूर्वमध्ये ती पश्चिममध्ये येते, हे आपल्या याच लाईन मध्ये आता नाव घेणं योग्य नाही आहे कोणाचं. आणि असं आहे की आमदार साहेबाला त्यांनी याच्यासाठी गंभीर बोलले म्हणतो ना आम्ही की आम्हाला पैसे द्या, विशेष निधी आहे ना. खासदार साहेबांनी म्हणतो आम्ही काही कोणालाही सोडत नाही. महापालिकेला जो कोणी पैसे देईल त्याचा आम्ही स्वागत करू, तो कोणीही पक्षाचा असो. आणि साजिद दैला आमची विनंती आहे की तुम्ही दिलेला प्रस्ताव आम्ही सेम डे पास करतो. एनओसी द्यायचा आम्ही डीपीसी मध्ये का घेतलं समोर जीसी मध्ये की रोडवर रोड नाही झाला पाहिजे. जो रोड 3 वर्षा पहिले झाला तर त्याच्या अगोदर होऊ नये, हे सगळी तपासणी करण्यासाठी आम्ही ते एनओसी घेतली. आणि आमदाराला म्हणणं योग्यच आहे ना, आमची आमदार आहेत ना, ते तुमचेच थोडी आहेत काही. अकोल्यातील झुडिओ या भव्य शोरूमच्या बाजूला असलेल्या रोडचे काम आमदार साजिद खान पठाण यांच्या विकास निधीतून झाले. तोच आरोप महापौर शारदा खेडकर व स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी लावला. शहरातील मुस्लिम बहुल भागात विकास कामे नाहीत, त्यासाठी त्या त्या प्रभागातील नगरसेवकांची ओरड असते. तशी वास्तविक परिस्थिती देखील आहे. मुस्लिम बहुल भागात विकास कामांना प्राधान्य न देता आमदार साजिद खान यांनी 44 लाखांचा रस्ता येथे का बांधला, हा वादाचा विषय नाही. वादाचा विषय ज्या भागात विकास कामांची गरज आहे त्या भागात मुरुम उपलब्ध नाही, रस्ते नाही, अशा ठिकाणी निधी खर्च करण्याची गरज जनतेची आहे. तशी मागणीच शहरातील मुस्लिम बहुल भागातून होत आहे. सिटी न्यूज सुपरफास्टने शहरातील काही मुस्लिम बहुल भागांचा दौरा केल्यावर ही विदारक परिस्थिती समोर आली आहे. नदी नहीं है, ये एक मैदान है जहाँ पे बारिश का पानी पूरी तरह से रुका हुआ है और ये ओपन स्पेस है. बाजू में ही मस्जिद है, बिलाल मस्जिद है. इस मस्जिद का नाम रफ़ीक नगर है. ये वार्ड प्रभाग 1 में आता है. और यहाँ पे आप देख सकते हैं पूरा कच्चा रोड है जहाँ पर सीमेंट का रास्ता बना ही नहीं है. बड़े बड़े लोगों के लिए सीमेंट के रास्ते बन गए हैं, लेकिन यहाँ के लोग, अभी इधर भी एक नज़र आप देख लीजिए, ये देखिए, जब बारिश आती है तो ये नाले का पानी भी सब यहाँ पे जमा हो जाता है और जो लोग नमाज के लिए जाना चाहते हैं या उधर से इधर आना चाहते हैं, ये रास्ता लगभग बंद ही हो जाता है. और भी कई समस्या है. आपको अभी हम लोगों से भी मिलाते हैं, उनसे जानते हैं कि यहाँ पे क्या क्या समस्या है. इस प्रभाग की कुछ महिलाएं हमारे साथ में हैं. क्या क्या परेशानी है आपको?
हमको सबसे पहले ये परेशानी है कि हमारा रोड बनाओ, ये डीपी सरकाओ, ये पानी देखो, बच्चे देखो कैसे जाते आते तो परेशानी होती है सबको। नमाज के लिए जाते हैं, अच्छे बुरे पानी अच्छा नहीं है, छींटे उड़ते हैं, सबको तकलीफ है। बच्चे भी जाते छोटे छोटे नमाज के लिए, और न जुम्मे के दिन हर बच्चा जाता है, घर में का मुसलमान का, इसका उसका। सबसे पहले ये देखो कि हमको तकलीफ है इसकी और उसकी, इतना कर दो, बहुत अच्छी बात हो जाएगी। क्या अरे बाप आते भी नहीं आ रहा ना, जाते नहीं आ रहा, बच्चे स्कूल जाए धपाधप गिर रहे, मैं भी गिर गई, मेरा पाँच टूट गया। देखो पैर में स्कूल देखो हाँ, लचक बताया आई। आपने, हाँ, और घर इतना है कि बच्चे भी जा सकते हैं स्कूल जाते सवेरे, इतनी मुसीबत है, बहुत मुसीबत है, हम दवाखाने भी जा सकते नहीं। तो ये आपके वार्ड मेंबर वगैरह जो है, सभासद है, जो नगर सेवक नगर सेविका, हाँ। इधर कोई आता नहीं है? कोई नहीं आए ना, बोले हम गए थे, कुछ कोई नहीं कुछ कर रहा, क्या करना, सब गए। मतलब अभी बरसात के पहले से 3-4 साल से हमेशा ऐसे कीचड़ रहता, ना इधर ना लाइन है, ना बराबर आती लाइन भी इतनी बंद होती लाइन। आणि याच्या आधी जो मला प्रश्न विचारला होता यांनी 23 तारखेच्या सभेमध्ये, जो मी निलोफरताईंना उत्तर दिलं की तुम्ही तुमच्या स्थानिक आमदारांना निधी मागा। 3-4 वर्ष प्रशासन होतं, प्रशासन असताना आम्हालाही निधी नव्हता। मग आमच्या प्रभागामधले कामं मागे थोडी राहिले, हे आमचे आदरणीय खासदार अनुदादा धोत्रे यांनी आणि पूर्वचे आमदार असून सुद्धा आदरणीय रणधीरभाऊ सावरकर यांनी आम्हाला पूर्ण निधी दिला। त्यामुळे आम्ही प्रभागातील प्रत्येक समस्या ही सोडवू शकलो। त्याच्यामुळे मी निलोफरताईंना म्हटलं की तुम्ही तुमचे जे स्थानिक आमदार आहेत त्यांना तुम्ही निधी मागून, महानगरपालिकेचा निधी बघितला तर एवढा निधी नसतोच। महानगरपालिकेच्या निधीमध्ये रोड, मोठे जर नाले असतील तर याच्यात ते बांधकाम करू शकत नाही। त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या स्थानिक आमदारांना थोडा मोठ्या अमाऊंटचा निधी जर त्यांना लागत असेल तर त्यांनी त्यांना मागावं, एवढाच माझा उद्देश होता। आणि राहिला विकासाचा प्रश्न, तर विकास महापौर हा काही फक्त शहर सुधार आघाडीचा नाहीये, महापौर हा पूर्णच म्हणजे विरोधी पक्षातल्या नगरसेवकांचं पण ऐकण्यासाठी बसलेला आहे। शहरातील वार्ड क्रमांक 1 मध्ये नागरी समस्यांचा अक्षरशः डोंगर दिसतो। खुल्या जागेत पाणी साचले आहे, त्यामुळे प्रार्थना स्थळाला जायला रस्ता राहिला नाही। एका भागात सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते तर दुसरीकडे कच्चा रस्ता, चिखल साचल्याने धड चालता देखील येत नाही। विकासाचा असमतोल कधी दूर होईल असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे। वार्ड क्रमांक 1 मधील भारतनगर आणि रफिक नगर परिसराकडे नजर टाकली तर पावसाळ्यात येथील लोक कसे राहत असतील असा प्रश्न पडतो। रस्ते धड नसल्याने चालता येत नाही, मोकळ्या जागेत पाणी साचले आहे, जिकडे तिकडे अस्वच्छता दिसते, प्रार्थना स्थळाला जाण्यासाठी रस्ता नाही। इतकेच नव्हे तर विकासाच्या बाबतीत दुजाभाव दिसतो। एकीकडे पक्के रस्ते तर त्याच भागात रस्त्यांची पार धूळधाण झालेली आहे। नागरी समस्यांनी या भागाला वेढा घातला आहे। महापालिका प्रशासन, स्थानिक नगरसेवक यांनी लक्ष घालून नागरिकांच्या अडचणी तातडीने सोडवाव्या अशी मागणी आहे। क्योंकि ये जो डीपी है यहाँ पर पूरा लगी हुई, ये पानी के अंदर है, और जब बारिश का पानी आता तो ये पूरा का पूरा एक हो जाता है। और यहाँ पर अगर कल को कोई बच्चा या कोई भी आता है और यहाँ पे अगर करंट दौड़ जाता है तो बहुत बड़ी दुर्घटना हो सकती है। इसके लिए अभी से यहाँ पर कुछ ना कुछ सुविधा करना ज़रूरी है। ना इधर हफ्सी है, ना इधर ये अभी चुम्बल खोदे, क्या बोले ये होए बाद हम कंप्लीट करके नहीं तो मुरम डाल देते बोले लाकर। तो आपके इधर के नगर सेवक वगैरह क्या गए करते थे हैं? मेंबर के पास, हम्म। मेंबर ने आया 2 बजे के टाइम में राउंड मार के गया, किसको मिला किसको नहीं, लेकिन अभी तक के महीना होते हुए आ रहा, हम मेंबर के पास गए थे। ये जो मुरुम डाली हुई है किसने ये डाली हुई है? इन्होंने इनके पैसों से डाले, इनको तकलीफ थी, शोएब को तकलीफ थी, हमारे बाजू वालों को, मतलब सब बच्चे गिर रहे थे, गाड़े फंस रहे थे, तो उन्होंने मतलब हाथ मजदूरी आला उन्हें लाया और डाला। ये हम स्कूल जाने को तकलीफ होती, मेरा अम्मी खींच खींच के ले जाते, हमारे पैर भरते वहाँ पर आते अच्छा। तब, और हार पूरा चिचड़ है तो गिर गया था मैं वहाँ पर। अच्छा, गिर गया था। ये देखिए छोटे बच्चे भी बता रहे हैं कि यहाँ पे किस तरह से भयावह परिस्थिति है। आप देख सकते हैं, अभी वो देखिए सब महिलाएं यहाँ पर से आ रही है और किस तरह आ रही है ये भी आप देखिए यहाँ पर कि उस पूरे पानी में आ रहा है। और अभी तो पानी बंद है, इसलिए ये परिस्थिति है। जब बारिश शुरू रहती है लगातार तब तो यहाँ पे जाना भी मुश्किल हो जाता है। नमाज को आदमी जाते परेशानी होती तो वहाँ डबरा डीपी में सामने हो गई, करंट आयत करेंगे, बच्चे स्कूल में जाते करंट आ गया तो क्या करेंगे? यही बोलने का हमारे बस वो होगा, यहाँ का होगा बस वही बरसात में। और क्या है, मदरसे में जाते, नमाज को जाते, बच्चे आदमी ऐसे जाते बेचारे,
नहीं। कोई नहीं कर रहे। ये सब घरों के सामने डबरे थमे, बच्चे को यहाँ ऑटो नहीं आता, स्कूल से परेशानी होती, और इधर से जाते तो मस्जिद में नमाज को जाते तो करंट वरन आएगा तो सब डबरे डबरे है, इधर का भी रोड बनाना पड़ता। बहुत परेशानी हो रही तो है कोई हमको। सुनवाई नहीं हो रही आपकी? कोई नहीं सुन रहा। सुननी सर, कोई नहीं सुन रहा, आप क्या बोल सकते उनको। न्यू तापडिया नगरचा उड्डाणपूल व्हायचा तेव्हा होऊ द्या. त्यापूर्वी उड्डाणपुलासाठी बंद केलेला बिर्ला राम मंदिर समोरचा रस्ता खुला करा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. त्याबरोबर त्या रेल्वे गेटमधून पूर्वीप्रमाणे ऑटो ॲम्ब्युलन्स जाण्याची सोय करा अशी मागणी समोर येत आहे. न्यू तापडिया नगर उड्डाणपूल जेव्हा व्हायचा असेल तेव्हा होऊ द्या, पण स्थानिकांचा त्रास कमी करा अशी मागणी त्रस्त माता पिता इतकेच नाही तर शाळकरी मुले करत आहेत. शाळकरी मुलांसाठी फेऱ्याने जाणारा मार्ग बंद करून थेट बिर्लाराम मंदिरासमोरून पूर्वीप्रमाणे रस्ता तयार करत रेल्वे गेटमधून पूर्वीप्रमाणे ऑटो आणि ॲम्ब्युलन्सची सोय करा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. उड्डाणपुलाचे पिल्लर झाले असून त्याच्या आजूबाजूस रस्ता तयार करण्याची मागणी पुढे येत आहे. पावसाळ्यात आजारी रुग्णांना फेऱ्याने रुग्णालय गाठावे लागत असून बिर्ला राम मंदिरासमोर रस्ता खुला करण्याची मागणी समोर येत आहे. न्यू तापडिया नगर येथून बिर्ला राम मंदिर समोरून थेट सातव चौकापर्यंतचा रस्ता खुला करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. उड़ान पुल का काम चल रहा है, चलेगा अभी और कितना समय लगेगा इस तापड़िया नगर के उड़ान पुल के लिए ये बता नहीं सकते, लेकिन अभी फ़िलहाल में परिस्थिति ऐसी है कि लोगों को यहाँ तक आने के लिए प्रसाद कॉलोनी से घूमकर आना पड़ रहा है, सातव चौक से घूमकर। अगर आप देख रहे हैं पीछे ये जो है अभी इसको यहाँ पे टीन शेड लगाया हुआ है, बंद कर दिया गया है रास्ता, लेकिन यहाँ तक के का उड़ान पुल का कार्य हो चुका है। अगर ये रास्ता खोल दिया जाता है यहाँ पे आने जाने के लिए तो जो लोगों को घूमकर आना है वो आसानी जाएगी, सीधे आ सकेंगे, लोगों का समय भी बचेगा, क्योंकि यहाँ पर भी बहुत देर तक के जब गेट बंद हो जाता है तो लोगों को घंटों यहाँ पर खड़े रहना पड़ता है। कम से कम वो परेशानी तो भी थोड़ी कम हो सकती है अगर ये रास्ता लोगों के लिए खोल दिया जाए तो। कौलखेड येथील स्कूल ऑफ स्कॉलरची लीज तर करारानंतर 8 वर्षात संपली आहे. स्थानिक नागरिकांच्या हक्काची ओपन स्पेस त्यांना त्वरित खुली करून देण्याची मागणी मनसेने केली होती. मनसेने केलेल्या दाव्यांमध्ये सत्यता असून स्कूल ऑफ स्कॉलर ओपन स्पेसच्या जागेवर वसल्याची धक्कादायक माहिती महानगरपालिका नगर रचनाकारांनी केली आहे. कौलखेड येथील स्कूल ऑफ स्कॉलर ही ओपन स्पेसमध्ये बांधल्या गेली आहे, पण ओपन स्पेसमध्ये बांधकाम करताना महापालिकेसोबत झालेल्या करारानुसार केवळ 10% बांधकामाची परवानगी अपेक्षित आहे. पण ग्रीन झोनची जागा ताब्यात ठेवत 10% पेक्षा अधिकचे बांधकाम स्कूल ऑफ स्कॉलरने केल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. ओपन स्पेस स्थानिकांसाठी खुली न ठेवता ती कंपाऊंड वॉल घेत बंदिस्त केल्या गेली. दरम्यान या विषयावर महापालिकेच्या नगर रचनाकार साबळे यांनी देखील कौलखेड येथील स्कूल ऑफ स्कॉलरच्या जागेविषयी असा धक्कादायक खुलासा केला आहे. महापालिकेने नुकत्याच घेतलेल्या ठरावानुसार स्कूल ऑफ स्कॉलरची ओपन स्पेस स्थानिकांना सत्तारूढ भाजप मिळवून देईल काय अशी विचारणा आता होत आहे. आज महापालिकेचे रचनाकार साबळे यांनी हिंगणा रोड कौलखेड येथील स्कूल ऑफ स्कॉलर ही ओपन स्पेसवर वसल्याचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाल्याचे सांगत लवकरच मनपा अधिनियमानुसार कारवाईचा इशारा दिला आहे. स्कूल ऑफ स्कॉलर ही मौजा कौलखेड सर्वे क्रमांक 5-1 आणि 5 इतर भाग यामधील ओपन पेसमधील खुल्या जागेमध्ये असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येते आहे. त्या संदर्भात आमच्या अधीनस्थ कनिष्ठ अभियंता यांच्यामार्फत मोजमापे घेऊन आवश्यक ते कागदपत्राची मागणी संबंधितांकडून मागवण्यात येत आहे व तदनंतर सर्व माहिती प्राप्त झाल्यानंतर मुंबई महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 81(1) अन्वये व इतर अधिनियमातील कलमान्वये कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. आगर पाळोदी रस्त्यावर चिखल साचल्याने रस्त्यावर चालणे अशक्य झाले आहे. संपूर्ण रस्ता घसरडा झाला आहे. यामुळे वाहने नीट चालवता येत नाही. स्थानिक रहिवाशांची प्रचंड प्रमाणात गैरसोय होत आहे. आवश्यक ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासनाने मुरुम टाकावा अशी स्थानिक रहिवाशांची मागणी आहे. गावात एकच मुख्य रस्ता आहे. या रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे, परंतु पावसाळ्यात रस्ता चिखलमय झाल्यामुळे पायी चालणे देखील कठीण झाले आहे. चिखलामुळे तोल जाऊन पडण्याच्या घटना दररोज घडतात. तसेच दुचाकीस्वारांचे किरकोळ अपघात होतात. बैलगाडी चालकांना खूप सावधपणे गाड्या हाकाव्या लागत आहेत. सध्या होत असलेल्या गैरसोयीकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे. कारण सध्याची परिस्थिती, रस्त्याची अवस्था खूप बिकट झाली आहे. याकडे रहिवासी लक्ष वेधत आहे. त्यांची ओरड सुरू आहे.
नागपूर गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत शहर गुन्हे शाखेने कारवाई केली. 4,86,000 रुपये किमतीचे 37 गोवंश तसेच 2 आरोपींना ताब्यात घेतले. ही कारवाई नागपूर गेट पोलीस व शहर गुन्हे शाखेने केली. 9 जुलै रोजी बिस्मिल्ला नगरातील एका गोठ्यामध्ये कत्तलीसाठी व विक्रीसाठी काही गोवंश जनावरे अमानुषपणे व निर्दयतेने एकाच दोराला चारा पाणी न देता बांधून ठेवली आहेत, अशी माहिती मिळाली. गुन्हे शाखा अमरावती शहरचे अधिकारी व अंमलदार यांना 4,86,000 रुपये किमतीचे 37 गोवंश जनावरे अमानुषपणे व निर्दयतेने एकाच दोराला चारा पाणी न देता बांधलेली दिसली. अमरावती महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी निलेश प्रभुसिंग सोळंके व त्यांच्या स्टाफला पाचारण करण्यात आले. गोवंशाची पाहणी केली असता त्यातील बऱ्याच जनावरांना जखमा दिसून आल्या. गोठ्यांमध्ये 2 इसम होते. जनावरांच्या मालकीबाबत विचारणा केली असता त्यांनी सदर गोवंश आरोपींनी कत्तलीकरिता व विक्रीकरिता आणले आहे असे सांगून गोठ्याची जागा यातील आरोपीच्या मालकीची असल्याचे सांगितले. पंचासमक्ष मुद्देमाल जप्त करण्यात आला. 37 गोवंश देखभाल व संरक्षणाच्या दृष्टीने गौरक्षण संस्थान दस्तूरनगर अमरावती येथे पाठवण्यात आली. आरोपी अब्दुल अझहर अब्दुल नजीर उर्फ बिजली राहणार बिस्मिल्ला नगर, सय्यद अझहर सय्यद अफजल राहणार लालखडी अमरावती यांना ताब्यात घेतले, तर मोहम्मद मुसीर मोहम्मद शफी राहणार लालखडी अमरावती फरार आहे. एकूण 5,03,940 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अकोट शहर पोलिसांनी गोवंश जनावरांचे मांस विक्रीसाठी ठेवणाऱ्या एका आरोपीला अटक केली. सुमारे 13,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गोवंशाचे हे मांस कुठून आणले याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी शहर पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे गाझी प्लॉट परिसरात छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपी अब्दुल वाहिद अब्दुल शकील वय 26 वर्ष राहणार कांग्रापुरा अकोट यांच्या ताब्यातून गोवंश जातीच्या जनावरांचे अंदाजे 50 किलो मांस आढळून आले. कारवाई दरम्यान पोलिसांनी अंदाजे 12,000 रुपये किमतीचे मांस, 1 वजन काटा, 1 किलोचे वजन तसेच मांस कापण्यासाठी वापरण्यात येणारी लोखंडी सुरी असा एकूण सुमारे 13,000 रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 मधील कलम 5, 5 क व 9 अ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील तसेच अकोट शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर जोणघरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक निलेश बारहाते, पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र जाधव, सुबोध रामेश्वर भगत, कपिल राठोड व निलेश सोळंके यांनी सहभाग घेतला. वाशिमच्या कारंजा शहरात पोलिसांनी मोठी कारवाई करत एमडी ड्रग्सची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या 3घांना अटक केली. या कारवाईत 7.41 ग्रॅम एमडी ड्रग्स, मोबाईल फोन आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शेख सुफी, शेख सोहिल आणि मोहम्मद शरीफ अशी या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की सावरकर चौक परिसरात 2 जण प्रतिबंधित एमडी ड्रग्सची विक्री करण्याच्या तयारीत आहेत. या माहितीच्या आधारे कारंजा पोलिसांनी सापळा रचून 2 पंचासमक्ष दोघांची झडती घेतली. झडती दरम्यान त्यांच्या ताब्यातून 7.41 ग्रॅम एमडी ड्रग्स मिळून आलं. या प्रकरणातील आणखी एका साथीदाराचा शोध घेत पोलिसांनी रात्रीच्या सुमारास त्याला त्याच्या घरातून अटक केली. या प्रकरणी मिळालेला मुद्देमाल जप्त करत तिन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कारंजा शहर पोलीस करीत आहेत. आम्हाला गोपनीय माहितीद्वारे माहिती मिळाली की 2 इसम हे सावरकर चौक कारंजा शहर येथे एमडी हे अंमली पदार्थ विक्री करत आहे. त्यामुळे आम्ही सदर बाबीची माहिती वरिष्ठांना दिली व वरिष्ठांच्या आदेशाने 2 पंचासह सदर सावरकर चौक येथे जाऊन गेलो असता तिथे 2 इसम हे मिळून आले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून 7.41 ग्रॅम एमडी मेफेड्रॉन हे अंमली पदार्थ आम्हाला मिळून आल्याने सदर व्यक्तींविरुद्ध व त्यांना मदत केलेले एक अजून इसम अशा 3 व्यक्तींविरुद्ध पोलीस स्टेशनला कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे व सदर प्रकरणामध्ये त्यांना अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास चालू आहे. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे 20 ते 30 जुलै दरम्यान होणाऱ्या आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळाने तयारी केली आहे. भाविकांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी जिल्ह्यातील आगारातून एकूण 254 जादा बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अमरावती, बडनेरा, परतवाडा, वरुड, चांदूर रेल्वे, दर्यापूर, मोर्शी आणि चांदूर बाजार आगारातील बस स्थानकावरून प्रवाशांच्या उपलब्धतेनुसार पंढरपूरसाठी जादा बसेस सोडल्या जातील. एखाद्या गावातून 40 किंवा त्यापेक्षा जास्त प्रवासी उपलब्ध असल्यास
थेट त्या खेड्यातून पंढरपूरसाठी विशेष बस सोडण्यात येईल. यासाठी भाविक प्रवासी किंवा सरपंचांनी नजीकच्या आगाराशी संपर्क साधावा लागणार आहे. तसेच पंढरपूरहून परत येणाऱ्या भाविकांसाठी परतीच्या आरक्षणाची सोयही मंडळाने केली आहे. भाविकांना परतीचा प्रवास सुलभ व्हावा अशी संपर्क करणे सोपे जावे म्हणून यावर्षी एका विशेष उपक्रमांतर्गत प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसच्या चालक आणि वाहकांची नावे या मोबाईल नंबर बसमध्ये ठळकपणे प्रदर्शित केले जातील. अमरावती 36, बडनेरा 36, परतवाडा 30, वरुड 36, चांदूर रेल्वे 21, दर्यापूर 30, मोर्शी 32, चांदूर बाजार 33 अशा एकूण 254 बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील फक्त आणि वारकऱ्यांनी नजीकच्या आगारात चौकशी करून बसेस आरक्षित कराव्यात आणि सुरक्षित शासकीय बस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन विभाग नियंत्रक सचिन डफडे यांनी केले आहे. अमरावती विभागात 1030 गाड्यांचे नियोजन मध्यवर्ती कार्यालय मुंबईच्या वतीने करण्यात आले. अमरावती जिल्हा 254, यवतमाळ 280, अकोला वाशिम 250, बुलढाणा 270 या प्रकारे नियोजन केले असून विशेष म्हणजे एकाच गावातून 40 प्रवासी मिळत असल्यास त्या गावातून सुद्धा यात्रेसाठी गाडी सोडण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. नमस्कार, मी हर्षद मधुकरराव धारणे, अमरावती आगारमध्ये सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक या पदावर कामगिरी करतो. नियमितप्रमाणे दरवर्षी पंढरपूर यात्रेकरिता आपल्या प्रदेशामधून अमरावती प्रदेशामधून एकूण 1030 बसेस पाठवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये अमरावती विभागामार्गे 230 बसेस 254 बसेस सुटणार आहेत. तरी प्रत्येक प्रवाशांना व वारकरी यांना विनंती करतो की अमरावती तसेच इतर विभागातर्फे निघण्यात आलेल्या बसेसमध्ये सुद्धा जास्तीत जास्त प्रवास करावा. आणि यावेळेस प्रत्येक वारकरी आणि प्रवासी ज्या गावामधून एकूण 40 प्रवासी असतील त्या ठिकाणावरून जागेवरून आपण रापा महामंडळातर्फे ती 40 प्रवासी ने-आण करण्याकरता सुविधासुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घेण्यात यावा व पंढरपूर यात्रा ही सुरक्षित व आनंदी करण्यात यावी हीच विनंती. धन्यवाद. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. 10 ते 20 रुपयात अकोलेकरांचा होणार सिटी बसचा प्रवास. अकोलेकरांना दर्जेदार सेवा देणार विजय अग्रवाल यांचा दावा. अकोल्यातील स्थानिक प्रशासनाचा केंद्र सरकारला उल्लू बनवण्याचा डाव. गुडदी येथील घरकुलच्या हक्काच्या जागेवर केंद्रीय विद्यालयाचा घाट. अकोट फाईलमध्ये कोण आहे वर्ली टेबलचा किंग. अकोट फाईल पोलीस बादशहाच्या टेबलवर करेल काय कारवाई. महापौर सभापती यांच्या आरोपांना खोटे कसे ठरवणार आमदार साजिद खान पठाण. मुस्लिम वस्त्यांमध्ये साध्या मुरमांसाठी नागरिकांची धावाधाव. जनता चांगलीच त्रस्त. वारीनिमित्त पंढरपूर येथे जाणारा अमरावती विभागातून हजारावर बस वारकऱ्यांच्या सोयीसाठी. एसटी महामंडळाची जय्यत तयारी. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. ट्रेंडिंग आणि लेटेस्ट बातम्यांसाठी RRCच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC न्यूज अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.